जवळजवळ 20 वर्षानंतर मी एक दिवस प्रियंकाला भेटलो. तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी अमेरिकेला परत जाताना प्रियंकाही तिच्या मुलीसह माझ्याबरोबर असेल. त्या दिवशी ड्रायक्लीन होऊन आलेल्या माझ्या कपड्यांमध्ये माझ्या लेहंग्याऐवजी एक लेडीज ड्रेस आला होता. तो परत करून माझे कपडे घेण्यासाठी मी ड्रायक्लीन करणाऱ्या माणसाच्या दुकानावर गेलो होतो. तेव्हा तिथे एक तरुणी त्याच्याशी जोरजोरात भांडत होती. तिचा आवेश, तिची भाषा बघून मला खरंच वाटेना की ती प्रियंका असेल, पण ती प्रियंकाच होती. काही वेळाने मी त्या दोघांमधलं भांडण थांबेल म्हणून वाट बघितली. शेवटी दुकानदाराला जरा मोठ्या आवाजात म्हटलं, "अरे भाऊ, माझ्या कपड्याच्या ऐवजी हा एक लेडीज ड्रेस चुकून आलाय. तेवढा परत घ्या आणि माझा लेहंगा झब्बा मला परत करा." मी ड्रेस दुकानातल्या फळीवर ठेवला. "अरेच्चा, हा तर माझा ड्रेस तुमच्याकडे कसा आला? 4-5 दिवस यांच्याकडे शोधते मी. इतके दिवस काय झोपला होता का तुम्ही?" तिचं अजूनही माझ्याकडे लक्ष नव्हतं. तिने झडप घालून तो ड्रेस उचलला. मीच म्हटलं, "अगं प्रिया, तुम्ही प्रियंका आहात ना? इथे कशी तू?" तिने माझ्याकडे बघितलं आणि मग हसून म्हटली, "होय, मीच प्रियंका, तुझी बेस्ट फ्रेंड. पण विलास, तू इथं कसा? तू तर अमेरिकेत सेटल झाला होतास ना?" नंतरच्या 20 मिनिटात तिने गेल्या 20 वर्षांमधल्या सगळ्या घडामोडींची माहिती मला दिली. मी अमेरिकेला गेल्यानंतरच तिचं लग्न झालं होतं. पण दुर्दैवाने श्रीमंत घरातील लाडकी लेक असूनही तिला आणि तिच्या आईवडिलांना या स्थळाच्या बाबतीत अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागलं होतं. नवरा कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीत होता. घरची परिस्थिती अगदी सुमार होती. त्यामुळे प्रियाला तिची गव्हर्नमेंटची नोकरी अजूनही करावी लागत होती. तिला एकच मुलगी आहे आणि ती इंजिनिअरिंगच्या फायनलला आहे. अन काय प्रियंका अखंड बडबडत होती आणि मी तिच्याकडे फक्त बघत होतो. अंगानं थोडं भरलेली होती, तरी अजूनही तेवढीच देखणी दिसत होती. रंग गोरापान, नितळ क्रांती, मोठे टपोरे डोळे, रेखीव नाक, खांद्यापर्यंतच्या बॉबकटमध्ये अतिशय स्मार्ट वाटत होती. मी काही बोलण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिने विचारलं, "तू आलास कधी अमेरिकेहून? वर्षा कुठे? कशी आहे? मुलं-बाळं किती? परत जातो आहेस अमेरिकेला की आता इथेच राहणार?" "अगं, आता इथेच सगळं रस्त्यात उभं राहून बोलणार आहेस का? चल माझ्या घरी जाऊयात. इथे जवळच राहतो मी." "चल." "नको, आज मी घाईत आहे. पुन्हा कधीतरी येते मी तुझ्याकडे. तुझं कार्ड दे मला." "मगा दुकानदाराशी भांडताना घाई नव्हती तुला आणि आता घाईत आहेस?" "पण भांडायचा फायदा झाला ना. एकतर तू भेटलास आणि दुसरं म्हणजे माझ्या लेकीचा हरवलेला ड्रेसही मिळाला." "पण तू भांडणात तरबेज झाली आहेस हं? नवऱ्याशीही अशीच भांडतेस का?" "मग काय तर. अरे, बायकोला नवरा केवळ भांडण्यासाठीच मिळालेला असतो. वर्षाने शिकवलं नाही का तुला?" आम्ही बोलत बोलत माझ्या गाडीजवळ आलो होतो. माझी नवी मर्सिडीज बघून प्रियंकाचे डोळे विस्फारले. "वॉव, मर्सिडीज ऐट आहे बाबा तुझी." एखाद्या लहान मुलीसारखं निरागसपणे प्रियंकाने गाडीकडे बघत म्हटलं, "चल, तुला तुझ्या घरी सोडतो. त्यानिमित्तानं तुझं घरही बघून होईल. बस." "वॉव, द ग्रेट."
दॅट्स ग्रेट. पण 10 मिनटं थांब. त्या समोरच्या गल्लीत एक ड्रेस शिवायला दिलाय, तो घेऊन येते. गल्ली अरुंद आहे. तुझी मर्सिडीज तिथे जाऊ शकत नाही. मला फक्त 10 मिनिटे लागतील. चालेल? अगदी चालेल. मी इथेच गाडीत बसतो. तू ड्रेस घेऊन ये. मी वाट बघतो. ठीक आहे, मी आलेच. गाडीत बसल्या बसल्या माझ्या मनात 20 वर्षापूर्वीच्या कितीतरी आठवणी पिंगा घालू लागल्या. 20 वर्षापूर्वी इथे मुंबईतच आमची दोघांची कुटुंब शेजारी शेजारी राहत होती. दोन्ही घरांचं अंगण एकच होतं. प्रियंकाच्या घरात तिच्यासकट धाकटा भाऊ व आईवडील मिळून 4 जण होते. आमचं कुटुंब मोठं होतं. आई बाबा, आम्ही 4 भावंडं, आमची आजी आणि एक आत्या अशी 8 माणसं होती. त्या एरियात मराठी कुटुंब आमची 2च असल्यामुळे आपसात आमचं खूपच सख्य होतं. प्रियंकाची आई माझ्या आईहून 10-12 वर्षांनी लहान असल्यामुळे माझ्या आईचा सल्ला घ्यायला, काही विचारायला नेहमीच आमच्याकडे यायची. प्रियंकाचा धाकटा भाऊ तिच्याहून 10 वर्षांनी लहान असल्यामुळे दोन्ही घरात खूप लाडका होता. प्रियंकाचे बाबा बँकेत खूपच वरच्या पोस्टवर होते, त्यामुळे सतत कामात बिझी असायचे. प्रियंका दिसायला सुंदर होती, गुणी आणि हुशार होती. शिवाय खूप हसरी, बडबडी आणि प्रेमळही होती. माझ्या दोघी बहिणींची ती फार लाडकी होती. ती जरी माझी समवयस्क होती तरी आमची सगळ्यांची बेस्ट फ्रेंड होती. आमचा दादा सगळ्यात मोठा होता. त्याने स्वतःचा धंदा सुरू केला होता आणि तो त्यातच अखंड बुडाला होता. 12वी पर्यंत मी आणि प्रियंका एकाच शाळेत होतो. मग मी इंजिनिअरिंगसाठी पुण्याला गेलो. तिथेच वर्गातल्या वर्षाशी ओळख, मैत्री आणि प्रेम जमलं. लग्न करून आम्ही दोघे अमेरिकेत निघून गेलो. त्यानंतर इकडच्या आठवणी पुसट होत होत्या. मी अमेरिकेला जात असताना प्रियंकाचं लग्न झालं. आई बाबा असेपर्यंत भारतातल्या मुंबईच्या बातम्या कळायच्या. आई आणि बाबा गेल्यानंतर मात्र प्रियंकाच्या कुटुंबाची काहीच बातमी कळाली नव्हती. त्या कुटुंबाचा आणि आमचा जणू संबंधच संपला होता. खरोखर आयुष्य इतकं गतिमान आणि धकाधकीचं झालंय की जे आता घडते तेवढ्याशीच आपला संबंध असतो, तेवढ्याचाच आपण विचार करतो. कधीतरी प्रियंकाच्या रूपात भूतकाळ समोर येतो तेव्हा त्याबद्दल आपण विचार करू लागतो. मी आठवणीत रमलो असतानाच प्रियंका आली. मी गाडीचं दार उघडून तिला गाडीत घेतलं. मन अमेरिकेत गेलं होतं का? गाडीत बसताच तिने विचारलं. अमेरिकेहून कधी आलास? इथेच कायमचा राहणार आहेस की परत जायचंय? इथे एक प्रोजेक्टसाठी वर्षभर पाठवलंय कंपनीने. इथे जवळच भाड्याचं घर घेतलंय. हल्ली भारतातही खूप सोयीसुविधा झाल्या आहेत. वर्षा कशी आहे? मुलं काय करतात? एकच मुलगा आहे. काय करतोय? इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. म्हणजे तुलाही एकच मुलगा आहे? हो ना. तुझ्याप्रमाणेच आम्ही दोघं आमचा एक असं कुटुंब आहे. बोलत बोलत आम्ही प्रियंकाच्या घरी पोचलो. तिच्या आग्रहामुळे मी तिचा फ्लॅट बघायला वर गेलो. छोटासा 2 रूमचा फ्लॅट होता, पण अत्यंत कलात्मक पद्धतीने सजवला होता. घराच्या दारातच फुललेला मोगरा, डायनिंग टेबलच्या खिडकीवरचा बहरलेला हिरवागार मनी प्लांट, कोपऱ्यातून काचेच्या फळ्यांवर मांडलेली अभिजात शोपीसेस, प्रत्येक गोष्ट घराच्या मालकिणीच्या उत्तम अभिरुचीची साक्ष देत होती.
अभावीपणे मी बोलून गेलो. सुरेख आहे तुझं घर. नोकरी करून एवढं सगळं कसं काय सांभाळतेस? माझं बोलणं पूर्ण होतंय तोवर आतून एक अत्यंत देखणा पुरुष संतापून ओरडतच बाहेर आला. इतका वेळ कुठे उंडाळत होतीस? मला कामाला जायचंय. विसरलीस का? तुझ्याप्रमाणे माझा ऑफ नाहीये. प्रियंकाची परिस्थिती खूपच विचित्र झालेली. मीही अवघडून कधी तिला तर कधी त्याला बघत होतो. हे माझे मिस्टर रवी आणि रवी हा विलास आमच्या शेजारी राहायचे. मी सांगितलं होतं ना तुम्हाला. प्रियाने आमची ओळख करून दिली. ठीक आहे, पण मला आता अजिबात वेळ नाहीये आणि असला तरी तुझ्या जुन्या यार दोस्तांना भेटायची मला अजिबात हौस नाहीये. मी हात मिळवण्यासाठी पुढे केलेला माझा हात माझ्या हाताकडे न बघताच तो आत निघून गेला. मी अवाक. मग म्हटलं, ठीक आहे प्रिया, मी निघतो. वर्षा वाट बघत असेल. प्रियाकडे न बघताच मी घराबाहेर पडलो. गाडीत बसताना नजर वर गेली. घराच्या बाल्कनीत प्रिया उभी होती. डोळ्यातलं पाणी पुसत होती. तिची असहाय्यता चेहऱ्यावर दाटून आली होती. तिची करुण मूर्ती घरापर्यंत माझ्यापुढे होती. घरी पोचताच वर्षाला सगळं सांगितलं. तिलाही ऐकून बरं वाटलं नाही. आमच्या लग्नापासून वर्षा ही प्रियंका व तिच्या कुटुंबाला ओळखत होती. प्रियंकाच्या आईने वर्षाला लग्नात दिलेली पैठणी साडी अजूनही तिने जपून ठेवली आहे. प्रियंकाचं सौंदर्य, तिचा स्वभाव यामुळे वर्षाही तिच्या प्रेमात पडली होती. कधी कधी मला ती चिडवायचीही. अरे विलास, ही माधुरी दीक्षित तुझ्या शेजारी असताना तू माझ्या प्रेमात कसा पडलास? बराच वेळ आम्ही प्रियंकाबद्दल बोलत होतो. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. मी प्रियंका बोलतेय. बोल. तुला सॉरी म्हणायला फोन केलाय. पहिल्यांदाच तू माझ्या घरी आलास आणि विनाकारण तुझा अपमान झाला. नाही ग, अपमान वगैरे काही नाही. पण मला सांग, खरं खरं सांग, तुझं आणि रवीचा काही प्रॉब्लेम चाललाय का? प्रॉब्लेम? माझा काही प्रॉब्लेम नाहीये. सगळा प्रॉब्लेम रवीचा आहे. जरा नीट सांगशील का? मी काही मदत करू शकेन. आता फोनवर नाही सांगू शकत, पण एक गोष्ट नक्की की रवीचा तापट, संतापी स्वभाव आणि संशयी वृत्ती माझ्या सहन करण्यापलीकडची आहे. त्याच्या अशा स्वभावामुळे मी कुणाकडे जात नाही, कुणाला घरी बोलवत नाही. आज तू अवचित भेटलास आणि मी तुला वर यायला म्हटलं. हे सगळं तुझ्या आईबाबांना माहीत आहे. सुरुवातीला सांगायचा प्रयत्न केला होता. त्याचाच परिणाम आज तागायत भोगते आहे. म्हणजे? तुला ठाऊक आहे, माझे बाबा फार संतापी होते. त्यांना जेव्हा याचं वागणं कळलं तेव्हा ते संतापून रवीला खूपच टाकून बोलले. नको ते बोलले. अरे, माझ्या लग्नापासून रवी बाबांना कधी आवडला नव्हता. त्यांच्या मते त्याची नोकरी, त्याचा पगार, त्याचं शिक्षण, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काहीच त्यांना पसंत नव्हतं. त्यांच्या मते तो माझ्यासाठी पूर्णपणे अयोग्य होता. पण तो दिसायला इतका देखणा होता की मी त्याला बघताच मी त्याच्यासाठी वेडी झाले. आईबाबांना भेटायला जात असू तेव्हाही रवीला सतत वाटायचं की ते त्याला मान देत नाहीत. त्याच्या पगाराबद्दलचा, नोकरीबद्दलचा तिरस्कार त्यांच्या डोळ्यातून दिसतो.
आणि मी जेव्हा रवीबद्दल बाबांकडे तक्रार केली तेव्हा ते त्याला म्हणाले की तू आमच्या मुलीच्या लायकीचा कधी नव्हताच आणि यापुढेही असणार नाहीस. त्यानंतर माझे माहेर सुटलंच. रवी अधिक वाईट वागायला लागला. असा आहे माझा संसार. आई बाबा आता अविनाशकडे अमेरिकेत असतात. छान सेटल झाले आहेत. ते कधीच माझ्याकडे आले नाहीत आणि मीही त्यांच्याकडे गेले नाही. फक्त माझी लेक तन्वी हीच माझ्या आयुष्यातली हिरवळ आहे. तिच्यासाठी मी जगते आहे. तीच माझा आधार आहे. तिच्याशी कसे वागतात रवी? तन्वीवर फार जीव आहे त्यांचा, पण त्यांच्या स्वभावामुळे तन्वी त्याला फारच घाबरून असते. आमच्या भांडणात ती उगीचच भरडली जाते. भेदरलेल्या हरणासारखी जगते ती. खरं तर तू काही दिवस आईबाबांकडे जाऊन राहायला हवं. अविनाशकडे. ती दोघं सुखात आहेत. अविनाश व त्याची बायको दोघांची सेवा करतात. त्यांना तिथली सिटिझनशिपही मिळाली आहे. पण मला वाटतं माझं दुःख मी त्यांना सांगून त्यांच्या आयुष्यात वादळ उठवायला नको. बरं ते सगळं सोड. एक महत्त्वाचं म्हणजे मी उद्या 4च्या सुमारास तुझ्याकडे येते. आईबाबांना काही पेपर्स द्यायचे आहेत. तू तिथं गेल्यावर ते पेपर्स त्यांना दे. नक्की देईन. तू उद्या ये. मी अन वर्षा तुझी वाट बघू. लेकीलाही घेऊन ये. तिची ओळख होईल. मी फोन बंद केला. पण दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत आम्हाला वाट बघायची गरज लागली नाही. सकाळी 7लाच तन्वीचा फोन आला. ती खूप घाबरलेली होती. मामा, तुम्ही ताबडतोब आमच्या घरी या. काल बाबांनी आईला खूप मारलंय. आईने तुम्हाला फोन करायला सांगितलंय. मी ताबडतोब गाडी काढली. वर्षालाही सोबत घेतलं. पोलीस इन्स्पेक्टर माझे मित्र काळेलाही फोन करून बोलवून घेतलं. आम्ही प्रियंकाच्या घरी पोचलो. प्रियंकाची परिस्थिती फारच वाईट होती. एक डोळा सुजलेला होता. काळानिळा झाला होता. चेहऱ्यावर माराचे वळ होते. हाताला फ्रॅक्चर असावं बहुतेक. ती घाबरली. रडत कण्हत होती. प्रिया तिला चिटकून बसली होती. पलंगावर डोकं धरून रवी बसला होता. आम्हाला अन पोलिसांच्या युनिफॉर्ममधल्या काळेला बघून प्रथम तो घाबरला. पण एकदम उसळून प्रियांकडे बघत विचारलं, तू यांना बोलवलंस? मी इन्स्पेक्टर काळे. तुमच्या मुलीच्या फोनमुळे मी इथं तपास करायला आलोय, खणखणीत आवाजात काळेने म्हटलं. तसा रवी घाबरला. मी आणि वर्षा मुकाट उभे होतो. आधी काळेने रवीला अटक केली अन प्रियंकाला त्या दोघांबरोबर पोलीस चौकीला गेलो. वर्षा तन्वीजवळ थांबली. रवीविरुद्ध एफ.आय.आर. नोंदवला. मग तन्वी अन वर्षासह आम्ही घरी आलो. घरी येताच प्रथम वर्षाने तिच्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला. मग सगळ्यांसाठी चहा केला. थोडा खाणं झालं. डॉक्टरानं प्रियंकाला औषधोपचार केले. जरा सगळं निवळल्यावर मी प्रियंकाला म्हटलं, हे असं नेहमीच होतं का? तुझ्या नवऱ्याला हे माहीत नाही का बायकोला मारणं हा गुन्हा आहे? हे दुसऱ्यांदा झाले. 2-3 वर्षापूर्वी मला एकदा ऑफिसात चक्कर आली. तब्येत खूपच बिघडली. तेव्हा एक कलीग त्याच्या गाडीने घरी सोडून गेला. तेव्हाही रवीनं मला फार मारलं होतं. माझ्या बाबतीत तो फार पॉझिटिव्ह आहे.
मला कुठल्याही पुरुषाबरोबर तो बघू शकत नाही. अगं पण हे सगळं तू का सहन करतेस? त्याला तुझा पैसा हवाय आणि मग इतका पजेसिव्ह असणं. हजारदा मनात आलं वेगळं व्हावं, पण मुलीचा विचार मनात येतो आणि मी सहन करते. अगं पण सहन करण्याचीही एक सीमा असते. मानलं की आई बाबा, अविनाश, त्याची बायको यांना आपलं रडगाणं सांगणं नको म्हणून तू आजवर गप्प बसलीस. पण हे असं कुठवर सोसशील? आता नाही सोसणार. तन्वीनेच मला वेगळं व्हायला सुचवलंय. मी आता घटस्फोट घेणार. फारच छान. आमचा तुला पाठिंबा आहे. आम्ही अमेरिकेला जायला निघालो तेव्हा तन्वी आणि प्रियंका पण आमच्या सोबत होत्या. त्यांना अविनाशकडे पोहोचवायची जबाबदारी मीच घेतली होती. अमेरिकेत गेल्यावर आम्ही प्रियाला तिच्या आईवडिलांकडे सोडायला गेलो. अविनाश प्रियाला म्हटला, एवढं होऊनही तू आम्हाला काहीच सांगितलं नाहीस. फक्त सहन करत राहिलीस. हे तू बरोबर केलं नाही. रवी तुला इतका त्रास देत होता, तू एकदा तरी आम्हाला सांगायला हवं होतं. पण ठीक आहे, आता तू लवकरात लवकर त्याच्यापासून घटस्फोट घे. तू आणि तन्वी इथेच अमेरिकेमध्ये सेटल व्हा. आपण सर्व एकत्र राहूयात. तू काळजी करू नकोस. मी आहे ना, आई बाबा आहेत. पुढे प्रियंकाने रवीपासून घटस्फोट घेतला. प्रियंकाने अमेरिकेमध्ये जॉब सुरू केला आणि ती आनंदाने राहू लागली. एके दिवशी ती माझ्या घरी आली. वर्षाला आणि मला म्हटली, तुम्ही नसता तर मी हा एवढा मोठा डिसिजन घेतला नसता. त्याबद्दल विलास आणि वर्षा, तुझे मनापासून आभार. वर्षाने म्हटलं, आभार मानून आम्हाला परक करत आहेस? आता तन्वी इथे कॉलेजला जाऊ लागली होती आणि प्रियंका जॉब करत होती. आता त्या दोघी सुखाने राहू लागल्या होत्या. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.